आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शाह. आपणास ठाऊक आहे की गेली 6 वर्ष मी ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन, त्याचप्रमाणे मराठीत ज्याला समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, याद्वारे बहुसंख्य भारतीयांना समभाग गुंतवणूक, योग्य समभाग गुंतवणूक काय असते, कशी असते हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून बहुसंख्य भारतीय जे फक्त 6% 7% व्याजावर खुश होते आतापर्यंत, त्यांना सुद्धा कळावं की हे 6% 7% हे याने काही होत नाही. समभाग गुंतवणुकीत भरपूर कसा परतावा मिळतो हे दाखवण्याचा मी एक वाटाडे आहे. मी काही प्रत्येकाचा पोर्टफोलिओ मॅनेजर नाहीये. तर त्या आज मला आपल्याला आपल्या आवडीची आपल्याला सगळ्यांना क्रिकेट हा खेळ आवडतो. आता त्याचा एक तुम्हाला उदाहरण द्यायचंय. तुम्हाला माहित आहे की 1983 साली आपला आणि झिम्बाब्वेचा जो सामना होता, त्या सामन्यामध्ये म्हणजे वर्ल्ड कप ज्याला 1983ला जो झाला होता, क्रिकेटचा जागतिक चषक जो झाला होता, त्याच्यात आपल्याला झिम्बाब्वे बरोबर खेळावं लागलं होतं. आपण सुरुवातीला फलंदाजी घेतलेली. माझं काही चुकीचं पण असू शकेल, लगेच त्याच्यावरून ट्रोलिंग करू नका कृपया. तर सुरुवातीला सुनील गावस्कर 0, श्रीकांत 0, मोहिंदर अमरनाथ 5, संदीप पाटील 1, यशपाल 9, म्हणजे तेवढ्यात कपिल देव आले होते खेळायला. त्याच्यानंतर शास्त्री 1, नंतर बहुतेक राजबिन्नी आणि काही जणांनी साथ दिली कपिलला. आणि आपला भारताचा काहीतरी 200 कितीतरी झाला होता. त्याच्यात कपिल देवचे एकट्याचे 175 धावा होत्या कपिलच्या, आणि बाकीच्यांनी मिळून फक्त 91 केलेले. याच्यावरून म्हणजे काय होतं, भारतीय संघात खूप चांगले खेळाडू होते, खूप चांगले फलंदाज होते, पण संघ ढेपाळला होता. पण ढेपाळलेल्या संघात चांगले फलंदाज असूनही एक कपिल देव असा होता, ज्याला इंग्रजीत ऑलराऊंडर म्हणतात, त्याने सामना जिंकून दिला. तसंच मी माझा अनुभव तुम्हाला सांगतोय. माझा जो पोर्टफोलिओ असतो, त्या पोर्टफोलिओमध्ये माझ्या पोर्टफोलिओमध्ये सगळेच असतात. म्हणजे उदाहरणार्थ सुनील गावस्कर, श्रीकांत, मोहिंदर, संदीप, यशपाल, रवी शास्त्री, कपिल देव, मदनलाल, सगळे चांगले खेळाडू असतात. पण कसं होतं ना, प्रत्येक खेळाडू हा प्रत्येक सामन्यात चमकत नाही. पण कपिल सारखा कोणतरी चमकणारा असावाच लागतो. त्याच्यामुळे माझी जी समभाग घेऊन माझा जो पोर्टफोलिओ बनलाय ना, त्याच्यात प्रत्येक जण हा कपिल देव सारखाच असतो. हे लक्षात घ्या. कपिल देवनी प्रत्येक सामन्यात 175 नाही केले, पण काही ठिकाणी अनेकदा विकेट्स घेतल्या. त्याची फिल्डिंग चांगली होती, तर त्याला ऑलराऊंडर म्हणतातच. तर असे एक खांबी किंवा एक हाती सामना जिंकून देणारे पण माझ्याकडे अनेक आपले शेअर्स आहेत, म्हणजे समभाग आहेत. तर योग्य समभाग निवडणं हे किती महत्वाचं आहे हे मला सांगायचं इथे. पण आपल्याकडचे आता एक साधं उदाहरण म्हणजे राकेशभाई झुंझुनवाला यांना टायटनने खूप हात दिला. आता असेच केडिया साहेब पण सांगतात, त्यांना 2-3 समभागाने खूप हात दिला. त्याच्यानंतर संजीव भसीन म्हणून एक नावाजलेले आहेत. पुढे आत्ता त्यांच्याबद्दल काय काय झालं ते सोडा, पण संजीव भसीन यांनी पण सांगितलं, त्यांनी
हनीवेल हा 200 का 250ला घेतलेला आणि त्यांनी हनीवेलच्या जीवावर गुडगावा येथे बंगला बांधला स्वतःचा. पण म्हणे माझाही प्रयत्न असतो की माझ्या पोर्टफोलिओमध्ये प्रत्येकजण हा कपिल देव असावा, प्रत्येकजण सुनील असावा, सुनील म्हणजे गावस्कर, आणि प्रत्येकजण संदीप पाटील असावा. पण आजच्या गुंतवणूकदारांमध्ये कसं असतं, ते म्हणतात आम्हाला वेळच नाहीये. म्हणजे आम्हाला आज मुलगी आवडली, ताबडतोब साखरपुडा, उद्या लग्न, परवा बाळ, तेरवा त्या बाळाला शाळेत घालायचं, एक आठवड्यानंतर लगेच कॉलेजमध्ये घालायचं, 10व्या दिवशी त्याने लगेच नोकरीला लागायचं. कसं शक्य आहे हो? ही आजची पिढी करते. आणि फक्त आजची पिढी नाही आहे, आत्तापर्यंत. म्हणजे भले ते 70 वर्षाचे असतील, 75 वर्षाचे असतील, 60 वर्षाचे असतील, असे अनेक गुंतवणूकदार, ज्यात पुरुष असो स्त्री असो, आत्तापर्यंत एफ डीमध्ये ठेवत होते, रिकरिंगमध्ये ठेवत होते, पोस्टात ठेवत होते, 6-6.5% खूप खुश होते, आहेत त्याच्यात खूप खुश होते. त्यांना काही माहीतही नव्हतं की महागाई 20% वाढते, 15% वाढते, यांना 6% मिळतात, खुश होते. पण जेव्हा कोणाचं तरी ऐकून समभाग गुंतवणुकीत येतात, त्यांना ताबडतोब दररोज 6%, 10%, 12%, 14% हवे असतात. आणि परत गंमत कशी, त्यांना लाल रंग नको असतो समभागात कधी पण, कुठल्याही वेळी, कुठल्याही सेकंदात. भले तिथे 4थं का 3रं महायुद्ध झालं तरी त्यांना त्यांच्या समभागाचा लाल रंग नको. भारत पाकिस्तान युद्ध झालं तरी नको. हे म्हणजे काहीतरी विचित्र घेऊन येत असतात आणि मग ते अनेक ठिकाणी फसतात. कोणाचं तरी ऐकून BTST, डे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग, ऑप्शन्स फ्युचर्स, किंवा कर्ज घेऊन समभागात येणं आणि ताबडतोब मला कसं मिळेल कसं मिळेल. मला तर एका स्त्रीचा दूरध्वनी आला होता की मी म्हणे घरात कोणालाही न सांगता 8.5 लाख रुपये माझे गेलेत. म्हटलं कसे गेले? ऑप्शन्स फ्युचर्स. मला म्हणे मी तुम्हाला दादा म्हटले, मला ताबडतोब 8.5 लाख रुपये मिळवून द्या. म्हटलं कसं, हे देवाला पण शक्य नाही आहे एका फटक्यात 8.5 लाख. आणि RBI, सेबी सांगतायत 93% लोक नुकसानीत जात आहेत ऑप्शन्स फ्युचर्स मध्ये. हे असं असून सुद्धा हे आजच्या युगाला हे हवं असतं. आता मी तुम्हाला खोटं वाटेल, पण मी माझे पोर्टफोलिओमधले माझे सगळे खेळाडू कसे आहेत हे तुम्हाला सांगतो. म्हणजे कसे कपिल देव सारखे आहेत. 2,500 गुंतवलेले, आज 1,52,000. 28 रुपये गुंतवलेले, आज 878. आणि हे फक्त तो 2,500चा 2009ला गुंतवलेला, बाकीचे सगळे अंदाजे 2000च्या आसपास, इसवी सन 2000. 28चा 878, 111चा 900, 313चा 1,006, 980चा 7,500. त्याच्यानंतर 800 रुपयापासून गुंतवणूक सुरू केलेली, त्याचा आज अंदाजे 3,25,000 आहे. पण त्याला एकाच एक असा एक डिमर्जर होऊन दुसरा समभाग मिळालेला आहे. 25 ते 28 रुपयात गुंतवणूक सुरू केलेली, ती फक्त 3 का 4 वर्षापूर्वी, आज 118 आहे. असे सांगण्यासारखे खूप आहेत. एक उदाहरणादाखल हे तुम्हाला सांगितलं. म्हणजे कशी एक फळी बनवायची असते, किंवा कसा एक संघ, जसा क्रिकेटमध्ये पण संघ जसा चांगला असावा लागतो, तसाच आपला पोर्टफोलिओ देखील चांगला असावा लागतो. आता मी किती जणांचे तुम्हाला जाऊ दे, मी आता त्या कंपन्यांची नावं घेत नाहीत, गेले 4-5 वर्ष 5, 6, 7, 9, 10, 5, 6, 7, 8, 9, 10 असेच आहेत, आरामात ठेवत आहेत. जाऊ दे काय होईल. आणि किती असतात माहिती का त्यांच्याकडे? 50,000, 30,000 आणि 5 रुपयाला घेतलेलं आहे. अरे पण त्याने काय एक कवडी पण आता दिलेली नाही आहे गेले अनेक वर्ष. नाही, राहू दे, पण चांगले नाही घेणार.
आणि तेच माझ्या एका बहिणीचं मला कौतुक वाटतं. 1.5 वर्षापूर्वी तिने MRF घेतला 1 लाखाला. आज तो 1.5 लाख आहे. म्हणजे जी FDतून इथे उडी मारली, तिला अनेकदा सांगितलेलं स्वतः निर्णय घे, स्वतः शिक. आणि मी प्रत्येकाला एकच सांगतो, मी अमर नाही. मी कायम अजून 50 वर्ष 100 वर्ष नाही जगणार आहे. त्याच्यामुळे स्वतः निर्णय घ्यायला शिका ना. आणि आजच्या युगाचं मला हे एक वाईट वाटतं, त्यांना स्पून फिडिंग पाहिजे. आम्हाला फक्त शेअर्सचं नाव सांगायचं, टार्गेट सांगायचं, किती दिवस. मी कोण आहे टार्गेट आणि सांगायला? आज देवालाही नाही करणार आहे. कारण हे देवालाही माहीत नव्हतं की तिकडे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष पटकन H1B विसावर असं करणार आहे. आज सकाळी तुम्ही बघितले नाहीये IT कंपन्यांचे 5-5, 6-6, 7-7% कोसळले. म्हणजे हे देव पण नाही तुम्हाला काही सांगू शकणार. हे पहिलं लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरं एक मी बघितलं, आजच्या गुंतवणूकदारांमध्ये ना कोणाकडेच फेथ नाहीये, पेशन्स नाही, कन्व्हिक्शन नाहीये. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, त्यांना आजच्याच पाहिजे, ताबडतोब. तर आदरणीय गुंतवणूकदारांनो, मला काय आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये आपणास एक विनम्र विनंती अशीच करायची, उगीच काहीतरी वेड्यासारखं करायला जाऊ नका. मला आत्ता एवढं पाहिजे, मला एवढं पाहिजे. मला एकाने काय सांगितलेलं की त्यांच्या भावाला बघ एवढी रक्कम गुंतवायची 6 महिन्यात केवढे मिळतील तेवढे तुम्ही सांगू शकाल का मला? म्हटलं मी देव नाहीये, मी नाही सांगणार. एक जण आलेला, माझ्याकडे 1 लाख आहेत, त्याचे पटकन तुम्ही 2 वर्षात 13 लाख करून द्याल का? मला गाडी घ्यायची. कसं कोण करून देणार? मी तर असं कधी कोणाला हा घ्या, तो घ्या करतच नाही. असं काहीतरी वेगळं डोक्यात ठेवून समभाग गुंतवणुकीत येऊ नका. शे पडाल तुम्ही. त्याच्यापेक्षा पिगी बँकेत ठेवा, वाया तरी जाणार नाहीत तुमचे पैसे. पिगी बँक म्हणजे मी पूर्वी आपल्याला लहानपणी जे मिळायचं, आई बाबा आणून द्यायचे, टाक याच्यात. म्हणजे जोपर्यंत कोणी ते पैसे चोरत नाही तोपर्यंत ते तिथेच राहणार. हे असलं काहीतरी वेड्यासारखं करायला जाऊ नका. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये प्रत्येक जण कपिल पाहिजे असं लक्षात घ्या. आणि हेही लक्षात घ्या, तो कपिल देव प्रत्येक सामन्यात व्यवस्थित खेळेल, व्यवस्थित फलंदाजी करेल असं होत नाही. तो गोलंदाजी पण चांगली करतो, काही झेल सुद्धा घेतो. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर याने सुद्धा गोलंदाजी करून कमाल दाखवली. असं नाही सुनील गावस्कर पण कधीची शून्यावर आउट होतो. आता 1983 झिम्बाब्वे शून्यावर आउट झाला होता. सचिन अनेकदा कमी धावा करून आउट झाला होता. आणि आजच्या पिढीचं अजून एक मला सांगायचं आहे, त्यांना काय वाटतं, म्हणजे समजा त्यांच्याकडे सुदैवाने सगळे सुनील गावस्कर आहेत, सगळे सचिन तेंडुलकर आहेत, सगळे कपिल देव आहेत, पण एखादा सामन्यात जर ते नाही चांगले खेळू शकले, ताबडतोब ते त्या खेळाडूला बाहेर काढून टाकतात. मग लगेच तो समभाग विकून टाकतात. अरे बापरे, हे कोणी सांगितलंय? आणि आजच्या लोकांना लॉंग टर्म नकोच आहे, त्यांना शॉर्ट टर्म पण नाही, ताबडतोब. म्हणजे आता इथेच बाय केलं तिथे सेल, लगेच पैसा दे दो. अरे एवढे असते तर सगळेजण सगळं बंद करून त्याच्यातच गेले असते ना. मुकेशभाई अंबानी तेच करत बसले असते. विसरू नका, अन इक्विटी इन्व्हेस्टमेंट इज अन आर्ट. इट इज नायदर अ फ्लूक नॉर अ गॅम्बल. थोडं तरी डोकं लावा, शांतीपूर्वक गुंतवणूक करा. तुम्हाला कळणार नाही तुमच्या पगाराच्या अथवा तुमच्या व्यावसायिक उत्पन्नाच्या पेक्षा जास्त उत्पन्न इथे मिळतं. थोडा वेळ द्यावा लागतो. समभाग गुंतवणूक काय हे समजून घ्यावं लागतं. उगीच कोणाचं तरी काहीतरी ऐकायचं, हा असा झाला. 1985 राकेश झुंझुनवालांनी वडिलांकडून 5,000 घेतलेले
आत्ता ते जेव्हा त्यांचं देहावसान झालं, बहुतेक 2 का 3 वर्षापूर्वी, तेव्हा त्यांच्याकडे 37,500 करोड होते. एवढा वेळ लागलेला त्यांना. म्हणजे अंदाजे 15 आणि 20, 35 ते 37 का 38 वर्ष लागलेली त्यांना. ते काय अचानक त्यांनी इमारत घेतली, अचानक त्यांनी विमान कंपनी सुरू केली आणि समोरची इमारत येते, तिच्यामुळे माझा समुद्र दिसत नाही, तर ती अख्खी इमारत घेऊन ती तोडून टाकली. पटकन नाही होत. पण आपल्याकडचे लगेचच, आज मी डीमॅट उघडलं, उद्या एक समभाग घेतला आणि घेणार किती 10-20, आणि लगेच स्वप्न काय, माझी स्वतःची आता शहा एअरलाइन्स. काय आतापर्यंत एवढी मध्ये शांत बसलेले. वा वा, 6%. आणि असे लोक बाहेर गेल्यावर, नको नको मला ते बर्गर नको, खूप महाग आहे, मी माझा वडापाव खातो. हे प्रवृत्तीचे लोक समभाग गुंतवणुकीत आले की ताबडतोब मी ताजमध्ये जाणार, बुफे ब्रेकफास्ट, 3,000 रुपये. पण त्याच्यासाठी उत्पन्न कमवावं लागतं, आणि हे मिळतं, उत्पन्न मिळतं. योग्य प्रकारे गुंतवणूक करा. मी पुन्हा पुन्हा विनंती करतो, कारण आता जेव्हा बूम येते मार्केटमध्ये, अथवा बुल रन येऊ घातलीये, दिसते मला लगेच. आता मला नका विचारू कधी येणार, मग कुठले घ्यायचे, किती घ्यायचे, किती दिवस ठेवायचे, काय टार्गेट प्राइस. आता जेव्हा बुल मार्केट येतं ना, अनेक जण मोठ्या चुकीच्या अपेक्षा ठेवून येतात आणि असे आपटतात की मी पुढचं काही बोलू शकत नाही, पण त्यांना चालताच येत नाही, असे आपटतात. तेव्हा आदरणीय, माननीय, वंदनीय, पूजनीय भारतीय गुंतवणूकदारांनो, कृपया व्यवस्थितपणे जा. तुम्हाला काही गोंधळलात तर माझे सगळे व्हिडिओ बघा, माझे स्टेटस, तुम्हाला काही माहिती हवी असेल तर सांगा. काल एकाने मला विचारलं, सर ते मला पोस्ट रिटायरमेंटचा मला व्हिडिओ करा. पण मी प्रत्येक गोष्टीवर नाही व्हिडिओ करू शकत. मी आधीच 2 का 3 वर्षापूर्वी माझ्या स्टेटसला ते टाकलेलं, पण सुदैवाने त्यांनी मला माझ्या व्हॉट्सअपवर संपर्क केला होता. त्यांना ताबडतोब त्यांची विनंती आल्या आल्या 1 तासात त्यांना तो मी पाठवलाय व्हॉट्सअपनी, PDF मध्ये जे मी केलेलं. एक व्हिडिओ करायला कमीत कमी अर्धा तास लागतो माहिती आहे. आणि माझा दुसरा व्यवसाय जो गेली अनेक वर्ष आहे तो चालू आहे. हे मी माझ्या सामाजिक भावनेच्या दृष्टीतून करतोय, ज्याला मी इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो, ISR. आणि मला कोणी BSc किंवा NSc याच्यामुळे पैसे देत नाही की बाबा तू आमचे डीमॅट, आमचे गुंतवणूकदार वाढवले, रिटेल इन्व्हेस्टर्स वाढले. अजिबात नाही. कालच का परवा मी सांगितलं, अमेरिकेत अंदाजे 55% नागरिक हे समभाग गुंतवणुकीत आहेत, आणि भारतात वाईट वाटतं 5 का 6 का 8 का 9%च आहेत फक्त. तेव्हा आपणास ही एक अतिशय चांगली गोष्ट समजून सांगण्याचा मी प्रयत्न करतोय की समभाग गुंतवणूक व्यवस्थित करा, व्यवस्थित उत्पन्न मिळवा. जय हो. पुन्हा भेटू असला एखादा विषय घेऊन.